पुण्याच्या आळंदीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। इंद्रायणी नदीच्या पुलावरील लोखंडी रेलिंग त्यामुळे तुटलं। प्रशासनाकडून भक्ती सोपान पूल बंद करण्यात आला। पुण्यात पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं। आळंदीत दर्शन बारीवरील रेलिंगचा कठडा तुटलाय। आळंदीमध्ये मुसळधार पावसानं सध्या हजेरी लावली आहे। इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग त्यामुळे तुटले। प्रशासनाकडून आता भक्ती सोपान पूल बंद करण्यात आलाय। जोरदार पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांना बंदी करण्यात आली आहे। या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तही पाहायला मिळतोय। खबरदारीसाठी नदीच्या दोन्ही बाजूला एनडीआरएफचं पथकही तैनात करण्यात आलंय। इंद्रायणी नदीत बुडून वाहत जाणाऱ्या एकाला वाचवण्यात एनडीआरएफ टीमला यश आलंय। 4 किलोमीटर वाहत असतानाच एकाला वाचवण्यात आलं। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा असल्यानं मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत आणि अशातच पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। पुण्यातील बावधन परिसरात निसर्ग सोसायटीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। जेसीबीनं या पाण्याला वाट काढून देण्यात आली आहे। मुसळधार पावसानं सकाळीच या ठिकाणी पाणी साचलं होतं। दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी किरण दगडेंनी या पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे। पुण्यामधल्या इतर भागामध्ये काय स्थिती आहे ते देखील आपण पाहूया। मुसळधार पावसामुळे पुण्यात नागरिकांची मोठी दाणादाण उडाली। हिंगणे खुर्द परिसरातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। डोंगर उतारावरून वाहणारं पाणी थेट घरात घुसल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। पाण्यासोबतच माती आणि दगडही वाहून नागरिकांच्या घरात शिरलेत। मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा भागात पाणी साचलं। किरकटवाडीतला मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता। हिंजवडी परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। हिंजवडीतल्या रस्त्यांवर 4 चाकी गाड्या अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या होत्या। मेट्रोचं काम सुरू असल्यानं या भागात मोठी वाहतूक कोंडीही झाली होती। पावसाच्या पाण्यात हिंजवडी परिसरातला फेज 3 मधला रस्ता पाण्याखाली गेला। साचलेल्या पाण्यात एक 4 चाकी गाडीही अडकली। हडपसर परिसरातल्या हांडेवाडी भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। हडपसरच्या सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेटवर पाणी साचलं होतं। हांडेवाडी परिसरातल्या आजूबाजूच्या रस्त्यांवरूनही पाणी वाहत होतं। मुसळधार पावसामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुठा नदीतली लहान मंदिरं पाण्याखाली गेली होती। आळंदीत इंद्रायणी नदीची पाणी पातळीही वाढली। इंद्रायणीच्या पाण्यात वारकऱ्यांनी आणि स्थानिकांनी उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। खडकवासला धरणातील पाण्याची पातळी 80% पोहोचली। खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय।